हे जे स्मशानभूमीमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, हे 3 दिवस दिवाळीत घरी गेले नाही, त्यांना सुट्टी नाही. कारण ते कधी बॉडी येईल याचा काय अंदाज नसतो. त्यामुळे हे या ठिकाणी सेवा करतायत. या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आम्हाला निर्देश दिले सर्व नेते कार्यकर्त्यांना की तुम्ही अशा वस्तीमध्ये जा तिथे कोण पोचत नाही. विशेषतः झोपडपट्टी आहे, सफाई कामगारांची वसाहत आहे, किन्नर समाज आहे, त्यानंतर जे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहे आणि स्मशानभूमीमध्ये आहे. मला वाटतं की मोदीजींच्या निर्देशानुसार आज आम्ही पहिलेच या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये आलो आहे आणि त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी केली, फराळ केला. खरं तर मी या बाजूलाच राहत असल्यामुळे जेव्हा कोरोना काळ होता, या कोरोना काळामध्ये सगळं बंद होतं आणि चालू होतं स्मशानभूमी. त्यात धानुकरवाडी जी स्मशानभूमी आहे, इथे प्रेत जळली जायची. सर्व स्मशानभूमीत त्यावेळी बॉडी डिस्पोज करत नव्हते, परंतु हे जे आमचे धानुकरवाडी स्मशानगृह आहे याच्यामध्ये सर्व बॉडी त्यावेळी डिस्पोज करायचे. कसल्याही त्यांनी जीवाची पर्वा न करता आपल्याला काय पुन्हा तुम्हाला तर माहिती आहे त्यावेळी त्यांचे आई वडील मुलगा बायको कोण यायचं नाही, फक्त ते बॉडी तोंड दाखवायचं आणि द्यायचे ताब्यात. त्यावेळी हे त्यांचे सर्व आई वडील बंधू सगळे झाले आणि यांनी योग्य ठिकाणी इलेक्ट्रिकवर ते डिस्पोज करत होते. त्यावेळी पण आम्ही ज्यावेळी सगळं बंद होतं तर आम्ही एक कॅन्टीन चालवली आणि स्मशानभूमीतले कामगार आहेत, सफाई कामगार आहेत आणि जे बेस्टचे कामगार आहेत, पोलीस आहेत ज्या या विभागातले, त्यांना आम्ही रोज सकाळी नाश्ता देत होतो आणि चहा देत होतो. तुम्हाला माहिती आहे त्यावेळी टपरी पण बंद असायची. आज आम्ही काल कार्यक्रम केल्यानंतर हे निखिल व्यास जे आहेत आमच्या या जिल्ह्याचे महामंत्री, त्यांनी सूचना केली की भाई आपण त्या ठिकाणी जाऊन, मी थोडं हे करत होतो स्मशानात जाऊन कसं करायची दिवाळी, पण ते म्हणाले नाही भाई जाऊया, ती मोक्षभूमी आहे, शेवटी माणसाला जायचं आहे. तर तिथे जाऊन तिथे जे काम करणारे हे कर्मचारी आहेत तर यांच्याबरोबर आज आम्ही छोटासा फराळ आणि त्यांना हे जे माननीय आमचे देवेंद्र फडणवीस यांनी जे किट दिलेलं आहे ते किट आम्ही त्यांना वाटतो. आम्ही त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा केली आहे की आमच्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे या यशस्वी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आणि आमचे इथले केंद्रीय मंत्री जे पियुष गोयल आहे, त्यांचे आशीर्वाद आणि जे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत ह्यांना तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले की आमची दिवाळी ही योग्य होईल, चांगली होईल आणि आम्हाला पण आनंद होईल असं आम्ही त्यांना